वाटतं या वॉर्डबाबत तुमच्या भावना काय? की ज्यावेळेला कोणी नव्हतं त्यावेळेला त्यांचा नगरसेवक म्हणून मी स्वतः तिकडे उपलब्ध त्यांच्याकडे राहिलो. या सगळ्यामध्ये आता निवडणुकीला सामोरं जात असताना या 194 वॉर्डबाबत आपलं धोरण ड्रीम प्रोजेक्ट काय? सर्वात महत्वाचं प्रोजेक्ट माझं असंच आहे की माझ्या इकडच्या मतदारांना त्यांना हक्काचं घर मिळायला पाहिजे. या वॉर्डमध्ये तुमच्या विरोधात म्हणजे तुमच्या समोर जे आव्हान आहे तो नवा चेहरा आहे. खरं तर असं म्हटलं जातं की या ठिकाणांचा तो चेहरा पण नाही आहे. कसं पाहताय लढाईकडे आव्हान कसं पाहताय? बघा, निवडणूक आली तर आव्हान असतंच. खरं नक्कीच उमेदवार समोरच्या पक्षाने जो दिलाय हा बाहेरचा आहे किंवा लोड परेडमध्ये राहणार आहे. मोठं ताकदीने असते लोक माझ्या विरोधात उभे आहेत, कारण की त्यांचं टार्गेट एकच आहे, समाधान सर्वांचं. कोणी किती काही बोललं, प्रेशर लावलं, आज 2-2 पक्षप्रमुख या ठिकाणी येतात, ऑफिसचं ओपनिंग करतात, सगळ्याच गोष्टी म्हणजे एक टार्गेट करण्याचा प्रकार पूर्ण चालू आहे. राजसाहेबांचा चिरंजीव उभा होता, त्याच्यामुळे काही समीकरणं त्यावेळेला बदलले. शेवटी एक पक्षप्रमुखांचा मुलगा आहे, त्याच्यामुळे तो उभा राहणार. तरुण उमेदवार आहात. तरुण उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमच्या अपेक्षा काय? त्या प्रत्येक तरुण उमेदवारांनी यायला पाहिजे. आणि महापालिकेची निवडणूक अशी असते की आज तुम्ही लोकांसाठी उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्या समोर जे आव्हान आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं त्यांच्यासोबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याबद्दल काय वाटतं? पण ह्याच्या आधी देखील हे दोन भाऊ एकत्र होते. आज आपल्या मुंबईची अवस्था काय झाली? मुंबई महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वत्र प्रचार सुरू आहे आणि अनेक ठिकाणी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी युवा उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. असाच एक वॉर्ड म्हणजे मुंबई महापालिकेचा 194 क्रमांकाचा वॉर्ड. आणि या वॉर्डमध्ये शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर. सर, आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक खरं तर अनेक वर्षांपासून होत आहे. या वॉर्डमध्ये तुमची अनेक कामं आहेत. हा वॉर्ड तुम्ही फार जवळून पाहिलेला आहे. 194 वॉर्ड बाबत तुमचं यंदा विजन काय? प्रभाग क्रमांक 194 मध्ये मी 2017 साली इकडच्या ज्या काही मतदार आहेत त्यांनी मला निवडून दिलं. त्यानंतर या प्रभागात रस्ते असो, पाण्याची समस्या असो किंवा गटर मीटर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही गेल्या 5 वर्षात नगरसेवकच्या कालावधीत केल्या. त्यानंतर 3 वर्ष महापालिका नव्हती. त्यानंतर देखील ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील आज त्या सर्व सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात त्या सर्व समस्या सोडवल्या. परंतु या प्रभागात सर्वात मोठी समस्या अशी आहे की आज पुनर्वसन किंवा पुनर्विकास हे प्रकल्प हे अनेक वर्षापासून बंद आहेत किंवा काही ज्या इमारती आहेत यांचं पुनर्वसन होत नाहीये. इकडचे जे काही मालक आहेत हे टेनंट्सला त्रास देत आहेत आणि अशा प्रकारचे आज किमान 3 ते 4 प्रकल्प आज बंद आहे. सर्वात मोठं काम असं असेल, ठीक आहे आम्ही त्याला पाणी देतो, आम्ही त्यांच्या लादीकरणाचं काम करून देतो, आम्ही त्यांना शौचालयाची सुविधा देखील देतो, पण त्यांची ज्या प्रकारे ते आज तिकडे राहत आहेत त्यांची जी काही अवस्था आहे यासाठी तिथे पुनर्वसन होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आम्ही सर्वात महत्वाचं माझं काम असेल की शिवसेना भाजप ही सरकार आहे. आज या सरकारमुळे एक सकारात्मक आपल्याकडे फडणवीस साहेब असून देत, शिंदे साहेब असून देत, हे काम करतात आणि लोकांना जसं हवं तशा प्रकारे आज निर्णय घेतात. तो माझ्या सर्वात महत्वाचा विषय आहे की जे काही माझ्याकडे आता स्लम बाकी आहेत किंवा जे काही खेडगल्ली सारखा एक खेडगल्ली क्लस्टर डेव्हलपमेंट असून दे, कामगार नगरचा प्रकल्प आहे. त्यानंतर आज गोपाळ नगर मध्ये आज मोठे तिकडे 450 कुटुंब आज गोपाळ नगर मधले बाहेर आहेत ज्यांना 10-10 वर्ष भाडं नाही मिळत आहे. आज शिंदे साहेबांनी मला शब्द दिलाय की त्यांचं सर्वांचं 10 ते 15 वर्षाचं जे भाडं राहिलेलं आहे हे भाडं आपण घेऊन देऊ, त्यासोबतच त्यांना लवकरात लवकर घर कसं देऊ यासाठी विकासकावरती आम्ही प्रेशर करून त्या गोष्टी करून घेणार आहोत. म्हणजे अनेक कामं अजून बाकी आहेत, ती येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही करू. 194 वॉर्ड जर फिरला तर यामध्ये पुनर्वसन हे मोठ्या प्रमाणात आढळतं आणि या संदर्भातला तुमचा अभ्यास सुरू आहे. तुम्ही त्या संदर्भातलं सगळं संपूर्णपणे जाणून सुद्धा घेतात. नागरिकांना लवकरात लवकर घर सुद्धा देणार तुम्ही सांगतात. नेमक्या समस्या कुठे येत आहेत? 194 मध्ये सर्वात मोठा म्हणजे आता खेडगल्ली जो परिसर आहे, दुसरा राजाभाऊ देसाई मार्ग जो आहे, या 2 ठिकाणी आम्ही बोलत नाही, या ठिकाणी आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रपोजल सुरू देखील केलेले आहे. खेडगल्लीमध्ये आता अग्रीमेंट सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे अनेक वर्षापासून असं कायदेशीर काही बाबी येतात त्याच्यामध्ये. आज कादरी मेन्शन आहे, त्या ठिकाणी विकासक किंवा त्याचा जुना जो मालक आहे तो वारंवार नोटीस मारत असतो.
त्यामुळे कायदेशीर गोष्टींमुळे काही वेळेला अडतं, पण मोठ्या प्रमाणात आज शिंदे साहेब असून देत किंवा फडणवीस साहेब असून देत, हे खूप पॉझिटिव्ह आहेत या सर्व गोष्टींसाठी. हे भाडेकरूंच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे लवकरच या सर्व गोष्टी सुटतील आणि आता जसं खेडगल्ली आणि राजाभाऊ देसाई मार्गावरती आज हे सर्व प्रकल्प सुरू होत आहेत, तसेच येणाऱ्या काळात बाकी कादरी मेन्शन असून देव इतर ठिकाणी सर्व कामं सुरू होतील. एक कार्यकर्ता ते उमेदवार 2017ची निवडणूक त्यानंतर थेट आता 2026 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरं जाता. सुरुवातीला कार्यकर्ता ते उमेदवार हा प्रवास आणि या सगळ्यामध्ये आता हाय व्होल्टेज लढत होते. काय वाटतं या वॉर्डबाबत तुमच्या भावना काय आहेत? पहिलं 2017 साली ह्या प्रभागात मी नवीन उमेदवार होतो किंवा त्याच्या आधी मी काम करत होतो आणि भारतीय विद्यार्थी सेना किंवा युवा सेनेचे काम करत होतो. 2017 ते 2023 22-23 या कालावधीत मी अनेक कामं केली आहेत ह्या प्रभागात. आज घरोघरी कुठेही गेलात तरी ते मला ओळखतात वैयक्तिकरित्या, ते माझी कामं आजूबाजूची बघतात. आज घरोघरी मी माझं कार्य जे आहे 5 वर्षाचं हे कार्य अहवाल मी घरोघरी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला माहितीये की माझे मतदार यांना माझं काम माहितीये, ते वैयक्तिकरित्या मला ओळखतात. आज कोविड काळ असून दे, कोविड काळात पण ज्या वेळेला कोणी नेता उपलब्ध नव्हता त्यावेळेला मी आज धान्याचे किट असून देत, सॅनिटायझर असून देत, मास्क असून देत, आज वॅक्सिनेशन सेंटर माझ्याकडे 2 सुरू केलेले होते 194 मध्ये फक्त. या सर्व गोष्टी ज्यावेळेला कोणी नव्हतं त्यावेळेला त्यांचा नगरसेवक म्हणून मी स्वतः तिकडे उपलब्ध त्यांच्याकडे राहिलो. मला त्या काळात 2दा कोरोना झाला तरी देखील मी थांबलो नाही. त्यानंतर परत मी कोरोना असताना सुद्धा तुम्ही मला कोरोना त्यावेळेला काम करत असताना मला कोविड झालेलं होतं. त्यानंतर परत थोडे दिवस आराम केला, परत नंतर लोकांच्या सेवेसाठी परत रस्त्यावर उतरलो. त्यावेळेला लोकांना आपली गरज होती. बाकी इतर लोकप्रतिनिधी घरी बसलेले होते, पण मला असं वाटतं की माझ्या मतदारांना माझी गरज आहे. माणुसकीच्या नात्याने मी आज त्यांच्यासाठी जावं. प्रत्येक वेळेला म्हणजे काय असं त्यांची असं असतं की माझा नगरसेवक माझ्यासाठी असायला पाहिजे, ही त्यांची एक भावना होती. त्यासाठी आज आमच्या भाऊची गल्ली या परिसरामध्ये कोविडमध्ये हैदोस घातलेला होता, कोणी जायला बघत नव्हतं. तिकडे 100 मीटर आधी बॅरिकेड्स टाकलेले होते आणि तो रस्ता बंद केलेला होता. त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तिकडे धान्य वाटप असून दे, तिकडे या सगळ्या गोष्टी ज्या सुविधा त्यांना मिळायला पाहिजेत या सुविधा पुरवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि माझ्या प्रभागात सर्वच ठिकाणी कोविड असून देखील मी आज कार्यरत होतो. त्याच्यामुळे ही निवडणूक अशी आहे की मला जास्त मेहनत करायला लागत नाही, कारण ज्या ठिकाणी मी जातोय लोकांचे एक आहे, आम्ही तुम्हाला ओळखतो, तुमचं काम माहितीये, आमचं मत तुम्हाला, बाकी आमचं मत कोणाला नाही, कारण की आम्ही वैयक्तिकरित्या तुम्हाला ओळखतो. खरं तर 2017 नंतर समाधान सरवणकर हा घराघरात पोहोचलेला चेहरा आहे, नागरिकांना माहित आहे. निवडणुकीच्या रिंगणात असो किंवा निवडणुकीच्या पूर्वी असो, निवडणुकीनंतर असो, समाधान म्हणजे 194चं संपूर्णपणे ज्यांनी काम पाहिलेलं आहे असा हा चेहरा आहे. या सगळ्यामध्ये आता निवडणुकीला सामोरं जात असताना या 194 वॉर्ड बाबत आपलं धोरण, ड्रीम प्रोजेक्ट काय? सर्वात महत्वाचं प्रोजेक्ट माझं असंच आहे की माझ्या इकडच्या मतदारांना त्यांना हक्काचं घर मिळायला पाहिजे. कारण की कसं आहे, मी परत एकदा सांगतो की बेसिक अम्युनिटी ज्या आहेत ही कामं आम्ही करतच असतो आणि करतच राहणार याच्या नंतर पण काही इमारती आज आपण हनुमान भैयाचा माझ्याकडची बघितल्यात, अक्षरशः दयनीय अवस्था आहे. कधी स्लॅब पडू शकतो, असे अनाजी वाचा छाळ असून दे, या सर्व परिसरामध्ये आज पुनर्वसन होण्याची गरज आहे. यांचं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला यांचं डेव्हलपमेंट बघा, नुसतं आताही मी त्यांना गेल्या 1-1.5-2 महिन्याआधी त्यांना पाण्याची लाईन दिली, ती ड्रेनेजच्या शौचालयाची कामं करून दिली, किंवा समोर आज प्रताप क्रीडा मंडळ असून दे किंवा साई सुंदर नगरबाई रस्त्याचे मी कामही चालू आहेत माझ्याकडे. पण ज्या ठिकाणी आज पुनर्वसन गरजेचं आहे, हे होणं ते करणं गरजेचं आहे. त्यासाठी माझे विशेष प्रयत्न असेल आणि हे काम लवकरात लवकर होईल पुढच्या 5 वर्षाच्या आधी. या सर्व गोष्टी प्रोजेक्ट तयार होतील आणि लोकांना हक्काचं घर मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार. या वॉर्डमध्ये जसं तरुण उमेदवार आहे, तरुण नागरिक, तरुण लोक आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, त्यांच्यासाठी काही तुमचं विजन आहे का? त्यांच्यासाठी काही तयारी तुम्ही करून ठेवली आहे? नक्की ज्येष्ठ नागरिकांचे आम्ही विरंगुळा केंद्र आज सुरू केलेले आहेत. आपण इथे रिलायन्सच्या इथे प्रभादेवीला बघितलं असेल, एक कट्टे बनवतो आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी, जेणेकरून त्यांना काही एक थोडा जो काही वेळ असतो तो आनंदात घालवता येतील, एक गेट टुगेदर करता येतील. असे विविध ठिकाणी आम्ही विरंगुळा केंद्र करतोय. अजूनही येणाऱ्या काळी त्यांच्यासाठी काही ना काही आम्ही करत बसतो. काही उद्यानं असतील त्या ठिकाणी त्यांचं गेट टुगेदर, त्याच्यासाठी काही व्यवस्था करता आली तर अशा गोष्टी ज्येष्ठांसाठी सुरूच असतात. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्य अहवाल जर आपण पाहिला तर सातत्याने रस्त्यावर उतरून काम करणारे उपमुख्यमंत्री, आणि त्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे
प्रोजेक्ट हाती घेतली, ज्या प्रकारे कामं हाती घेतली, त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांचं नाव, त्यांचा चेहरा हा सध्या उपमुख्यमंत्री मात्र त्यावेळेला मुख्यमंत्री काळामध्ये सर्वत्र पसरला होता. त्याचप्रमाणे समाधान सरवणकर हे संपूर्णपणे माहीम मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर 194 वॉर्डमध्ये घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही ऍक्टिव्ह असतात मोठ्या प्रमाणामध्ये. सोशल मीडियावरून तक्रारीचा ओघ येतो आणि त्याचं विवरण कसं होतं? अनेक लोक जे आहेत बघा, प्रत्येक जण हा रस्त्यावर उतरत नाही. काही लोक घरी असतात, काही लोकांचा आपल्याला संपर्क करण्याचा मार्ग वेगळा असतो. प्रत्येक नागरिक हा शाखेत येऊ शकत नाही. त्याच्यामुळे काही वेळेला काही फेसबुक वरती असून देत, ट्विटर वरती असून देत, इन्स्टावरती असून देत, इथंही तक्रारी येत असतात. मग मी आमचे कार्यकर्ते असतील त्यांना भेटायला पाठवतो. त्यांच्या काही समस्या, अनेक लोक मी सांगतो इन्स्टाचा वापर आपण फक्त काही रील्स आणि ह्याच्या टाकण्यापुरताच ठीक आहे, रील्स हे असतातच, पण त्यासोबत तक्रारीसाठी हद्दी सुद्धा होतो की माझा जो मतदार आहे काही वेळेला तो शाखेत नाही येऊ शकत. तो एक कुठेतरी त्याला ऑकवर्ड वाटतं शाखेत येण्यासाठी, तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट सुद्धा करतो. असं काही नाही की प्रत्येकाने शाखेतच यायला पाहिजे. अनेक वेळेला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी कामं करण्यासाठी जातो. त्याच्यामुळे हे सोशल मीडियाचा वापर हा खूप चांगल्या प्रकारे होतो आणि चांगला जर त्याचा वापर केला तर खरं तो एक चांगलं माध्यम आहे तुमच्या मतदारांशी संपर्क करण्यासाठी. यंदाच्या निवडणुकीमध्ये 194 क्रमांकाचा वॉर्ड जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला गेला अनेक वर्षांपासून आपण पाहतोय. मात्र या वॉर्डमध्ये तुमच्या विरोधात म्हणजे तुमच्या समोर जे आव्हान आहे तो नवा चेहरा आहे. खरं तर असं म्हटलं जातं की या ठिकाणांचा तो चेहरा पण नाहीये. मग कसं पाहताय लढाईकडे, आव्हान कसं पाहताय? बघा, निवडणूक आली तर आव्हान असतंच. खरं नक्कीच उमेदवार समोरच्या पक्षाने जो दिलाय हा बाहेरचा आहे किंवा लोअर परेड मध्ये राहणार आहे, ठीक आहे, माझे वैयक्तिक संबंध त्याच्याशीही चांगले आहेत किंवा त्यांच्या कुटुंबाशी चांगले आहेत, पण शेवटी निवडणूक असते. आज मी 8 वर्ष या प्रभागात काम करतोय, मी घरोघरी पोहोचलेलो आहे, लोकांना माझं काम माहिती आहे. आज त्यांच्या बाजूने मी बघायला गेला तर तुम्ही आज त्यांच्या बाजूने 4 आमदार आहेत, 2 खासदार आहेत. मोठं ताकदीने असते लोक माझ्या विरोधात उभे आहेत, कारण की त्यांचं टार्गेट एकच आहे, समाधान सरवणकर. बरोबर. शिंदे साहेबांबरोबर किंवा फडणवीस साहेबांबरोबर असल्यामुळे त्यांचं टार्गेट म्हणून ते माझ्यासमोर येतात. नक्कीच आव्हान त्यांचं मी स्वीकारतो. त्यांचं विभागात माझ्या स्वागत 194 मध्ये. आणि फक्त मला एवढं माहिती आहे, मला माझ्या मतदारांवर विश्वास आहे, मी केलेल्या कामांवर विश्वास आहे. आणि मी काम हे काय 1 वर्ष आधी किंवा 6 महिने आधी करत नाहीये. 8 वर्ष म्हणजे 3 वर्ष तर कॉर्पोरेशन नसताना देखील आज मी माझ्या मतदारांच्या संपर्कात आहे आणि गेले 8 वर्ष मी या प्रभागात काम करतोय. त्याच्यामुळे माझे मतदार हे मला माहिती आहेत की 100% माझ्या पाठीशी उभे राहतील. आणि इकडचे ही काही महापालिकेची निवडणूक आहे, बरोबर, त्याच्यामुळे ही कामासाठी ओळखली जाते. जो काम करेल त्याच्या पाठी इकडचा मतदार उभा राहतो आणि मला ठाऊक आहे की 100% असते माझ्या पाठीशी उभे राहतील. नक्कीच तुम्ही ज्या प्रकारे आता म्हटलात की स्थानिक पातळीवरची ही निवडणूक आहे, कामं पाहिली जातात. मात्र 2022 साली जो शिवसेनेमध्ये बंड झाला त्यानंतर 2 शिवसेना सध्या आपण अस्तित्वात असलेलं पाहतोय. प्रभादेवी म्हटलं किंवा दादर म्हटलं, माहीम म्हटलं, मुळामध्ये आपण या वॉर्ड बाबत म्हणायचं झालं तर प्रभादेवी जिथे 194 क्रमांकाचा वॉर्ड होतोय ते मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र 2 शिवसेनेमध्ये मतदार विभागला गेलाय, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं मतदार हा विभाग जो काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहतो. आज माझ्या इकडचे मतदार जे आहेत हे 100% शिवसेना धनुष्यबाणाच्या पाठीशी आहेत. अनेक वर्षापासून ते धनुष्यबाणालाच मतदान करतात. येणार काय, जेव्हा मी घरोघरी जातो की आम्ही नाही तुमच्याच मतदार होतो, इकडचे जे मतदार आहेत हे कामाला मांडणारे मतदार आहेत, जो काम करेल त्याच्या सोबत उभं राहणारे मतदार आहेत. त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठेही मतदार गेलेले नाहीयेत. आज इकडचा जो काही रहिवासी आहे, आज इतर पक्षाचे पण लोक आहेत, ते मला बघतात, अरे तुम्ही काम केलेलं आहे, बाकी सगळं जाऊन दे, ठीक आहे, आमचा जरी पक्ष वेगळा असेल तरी पण आम्ही तुमची कामं बघितलेली आहेत, तर आम्ही कुठल्याही गल्लीत गेलो तरी तुमचं काम दिसतं. आज प्रत्येक वेळेला तुम्ही लोकांमध्ये असतात. ही समोरच्या पक्षांची, कार्यकर्त्यांची किंवा मतदारांची देखील भावना आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ही कामावरती जाणार आहे. कुठलेही भावनिक आव्हान इथे चालणार नाही. कोणी किती काही बोललं, प्रेशर लावलं, आज माझ्या विरोधात तुम्हाला सांगतो की एवढं चाललंय, आज 2-2 पक्षप्रमुख या ठिकाणी येतात, ऑफिसचे ओपनिंग करतात, सगळ्याच गोष्टी म्हणजे एक टार्गेट करण्याचा प्रकार पूर्ण चालू आहे. पण तेवढाच भक्कम माझे मतदार हे माझ्या पाठीशी उभे आहेत. त्याच्यावर अजून मी जोशाने काम करू शकतो. आज सर्व नेते माझ्या पाठी लागलेत की ह्याला कसं आम्ही ते पराभूत करू शकतो. पण जोपर्यंत माझा मतदार हा माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत माझं पराजय किंवा काम करणाऱ्या माणसाचा पराजय कधीच होऊ शकत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर चित्र बदललंय वॉर्डमध्ये असं वाटतं? विधानसभेला पण आपण बघितलं असाल की शिवसेनेच्या पाठी इकडचा मतदार 100% होता. बरोबर. काम केलेलं, फक्त त्यावेळेला
काही ज्या काही गोष्टी घ्यायला राजसाहेबांचा चिरंजीव उभा होता, त्याच्यामुळे काही समीकरणं त्यावेळेला बदललेली. शेवटी एक पक्षप्रमुखांचा मुलगा आहे, त्याच्यामुळे तो उभा राहणार. तरी देखील या विभागातल्या मतदारांनी 100% धनुष्यबाणाच्या पाठीशी उभे राहिलेले त्यावेळेला देखील. एक विशिष्ट वॉर्ड मध्ये आम्ही त्यावेळेला पाठी राहिलो, पण प्रभादेवी असून देत, दादर असून देत, या भागामध्ये आज लोकांनी शिवसेनेच्या पाठीशीच उभे राहिले. कारण की आज शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब हे काम करतात लोकांचं. आज लोक इकडची कामाला जाणतात, भावनेपेक्षा काम महत्वाचं असतं. त्याच्यामुळे मला असं माहितीये त्यावेळेला आणि आता देखील इकडचे मतदार हे शिवसेनेच्या पाठीस आणि धनुष्यबाणाच्या पाठी उभे राहतील. खरं तर तुमच्यासाठी निवडणुकीचा अनुभव हा काही नवा नाही, कारण 2017 साली तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात होता, तुम्ही विजय तुमच्याजवळ खेचून आणलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय जे माजी आमदार सदा सरवणकर यांचं राजकारण असेल, त्यांचं निवडणूक लढवण्याचं पूर्णपणे एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांच्याकडून तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन घेतात किंवा त्यांचं मार्गदर्शन कसं सुरू आहे? 100% त्यांचं मार्गदर्शन मला किंवा आमच्या सर्व शिवसैनिकांना मिळतच असतं. अनेक वर्ष त्यांनी ह्या प्रभागात काम केलंय, अजूनही काम करत असतात ते. आताही माझ्या प्रभागात कुठलंही काही समस्या असेल, लोक अजूनही जे निवडून आलेल्या आमदारांकडे जात नाहीत, अजूनही सरवणकर साहेबांकडेच येतात. त्याच्यामुळे त्यांचं एकच म्हणणं असतं, आपण आपल्या मतदारांसोबत राहायला पाहिजे. मतदारांच्या जे काही मागण्या असेल किंवा मतदारांकडे आपण जाऊन आपण जे काही काम आहे हे मतदारांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. बाकी राजकारण बाहेर होतच असणार. काही लोक आरोप करतील, काही लोक हवं ते बोलत असतील. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही आणि तुमचे मतदार ह्यांच्याशी संबंध चांगला असेल तर 100% आपण आपला पक्ष आणि आपण 100% निवडून येऊ, हेच आमच्या सर्व शिवसैनिकांनी सांगत असतात. काही गुरुमंत्र दिले? गुरुमंत्र काही नाही, मतदारांसाठी काम करत राहावं, मतदारांशी सोबत राहावं, मतदारांमध्ये आणि तुमच्यामध्ये दुरावा नसायला पाहिजे. मी जसं बोललो गेले 8 वर्ष, आज कोणताही समस्या असेल तरी मी मतदारांसोबत किंवा माझ्या इकडच्या रहिवाशांसोबत उभा असतो. कुठलेही सण असून देत किंवा उत्सव असून देत, कुठलं रुग्ण म्हणजे कुठल्या हॉस्पिटलची गरज असून देत, पोलीस स्टेशनची गरज असून देत, प्रत्येक वेळेला म्हणजे अनेक आम्ही ज्या वेळेला सर्जरीज असतात, हार्टची असून दे, ब्रेनची सर्जरी असून दे, किंवा ज्या काही गोष्टी आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून, श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून या विनामूल्य कशा होतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असतो. फक्त उत्सव नव्हे तर बाकीच्या पण मेडिकल हेल्थ देखील आमच्या प्रभागात आम्ही करत असतो. वया वाटप आहे, त्यानंतर छत्री वाटप आहे, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आहे. हे वर्षानुवर्ष आम्ही कार्य करत असतो. आम्ही कुठेतरी 1 वर्ष आधी काम केलंय आणि नंतर थांबलो असं नाही, आमचं काम सुरू असतं. त्याच्यामुळे आज मतदारांना माझ्या माहिती आहे की हा काम करणार आहे आणि ते माझ्यासोबत राहतील. खरं तर सरवणकर कुटुंब हे प्रचलित आहे, सर्वांना माहीत आहे, राजकारण असेल. मात्र याच कुटुंबामध्ये नुकताच सनईचे उघडे सुद्धा वाजलेले आहेत. लग्नापूर्वी असेल, लग्नानंतर असेल, तुम्ही कार्यरत होतात, कामात होतात. मात्र आता लग्नानंतर कशा प्रकारे पत्नीची साथ तुम्हाला राजकारणामध्ये मिळते? नक्कीच तिची साथ मिळते, कारण की ती बघते की 10-12 तास आपण बाहेर असतो. त्यावेळेला रात्री देखील 1:30-2 वाजतात. आज लोकांच्या कधीही कॉल आला त्यावेळेला जायला लागतं. त्याच्यामुळे त्यांची साथ असणं ही गरजेचीच असते. त्यावेळेला पूर्ण सहकार्य आणि साथ असतो की या तुम्ही करा, काही माझी हरकत नाही. आल्यानंतर लोकांना कोणी आता रात्री 1-1:30 वाजता देखील फोन येतात की आज हॉस्पिटलमध्ये गरज आहे, पोलीस स्टेशनमध्ये गरज आहे. त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी जायलाच लागतं. आपण असं नाही बोलू शकत की माझं लग्न झालंय. आपण ज्या वेळेला लोकप्रतिनिधी असतो, लोक आपल्याला निवडून देतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात आणि घरच्यांची साथ ही 100%च लागते. आणि त्या प्रकारे तिची देखील साथ मला 100% असते की नाही, काही नाही, लोकांना मदत करताना. आणि तिला आवडतं की मी लोकांची मदत करत असतो. कुठे कोणाचा कॉल आला लगेच जातो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे काही तक्रार नसते आणि सहकार्य असतं. समाधानजी, या 194 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई आहे. मात्र या लढाईमध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रचाराला जातात, नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत? ज्या वेळेला मी प्रचाराला जातो त्यावेळेला लोक अक्षरशः म्हणजे ज्यावेळेला त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते खूप महत्वाचे असतात. मी जातो त्याच्याकडे काही नाही, तुम्ही काम केलेलं आहे. बघा, 2 प्रकारची लोक असतात, तक्रार करणारी असतात आणि एक अशी लोक असतात की तुम्ही काम केलेलं आहे. आमच्याकडे तक्रार करणारी लोक नाहीत. मी जिथे जिथे जातो एकच असतं, तुम्ही काम केलेलं आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही आमच्या हक्काचे उमेदवार. हेच मला प्रत्येक घरोघरी आज मी जातोय त्यावेळेला 99% लोकांकडनं मला हे सांगितलं जातं. आणि मी सर्वात परत एकदा सांगतो, मी इतर पक्षाच्या म्हणजे मनसेचे असून देत, उभाटाचे असून देत, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, ह्यांचे जे काही मतदार आहेत त्यांच्या घरी जेव्हा जातो त्यावेळेला देखील तेवढंच मला ते प्रेम करतात. नाही, तू काम केलेलं आहे, आमचा पक्ष जरी वेगळा असेल तरी पण आम्ही मत तुझ्या देणार, धनुष्यबाणाला, आणि तुला आम्ही मतदान करणार, कारण तू काम केलेलं आहे. बरोबर. आणि काम केलेल्या माणसाला हे पुढे जाण्यासाठी आपण सहकार्य करायलाच पाहिजे, ही त्यांची देखील भावना आहे.
त्याच्यामुळे आज चांगला लोकांचा प्रतिसाद आहे आणि हं. निवडणुकीत मला असं वाटतं की मोठ्या मताधिक्याने या परिसरात मी विजयी होईल. समाधान सरवणकर खरं तर दुसरी टर्म निवडणूक लढवत आहात. मात्र या ठिकाणी तुम्ही तरुण उमेदवार आहात. तरुण उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमच्या अपेक्षा काय? आज मला असं वाटतं प्रत्येक तरुण उमेदवारांनी यायला पाहिजे आणि महापालिकेची निवडणूक अशी असते की आज तुम्ही लोकांसाठी उपलब्ध असणं गरजेचं आहे. एक विशिष्ट वयानंतर तुम्ही महापालिकेची निवडणूक लढायला नाही पाहिजे. तुम्ही आज यंग असाल तर लोकांसाठी धावू शकता, कारण की बरोबर. महापालिकेची निवडणूक असे असते गटर मीटर म्हणजे पाण्याची समस्या असून देत, कुठेतरी नाल्याची समस्या असून देत, तुमच्या शौचालयाची समस्या, त्या ठिकाणी लोकांसोबत तुम्ही जायला लागतं. फक्त फोनवरती त्या गोष्टी होत नाहीत. आणि नगरसेवक हा एखादे आमदार किंवा खासदार हा नाही आला तर चालतो, पण नगरसेवक धावत त्या ठिकाणी जाणं हे त्या नागरिकाची अपेक्षा असते. आणि ती काही गैर नाही की नगरसेवक हा तुम्ही नगराचा सेवकच असतो. सेवक म्हणून त्यांनी काम करायला पाहिजे. आज त्या परिसरात तुम्ही जायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आज तुम्ही माझे कार्यवाल बघा, प्रत्येक ठिकाणी मी जातो, कुठेही कचऱ्याची समस्या असून दे, ड्रेनेज असून दे, काही असून दे, आणि हे माझं काम आहे. लोकांनी मला निवडून दिलंय आणि त्यासाठी आपण जावं. त्याच्यामुळे तरुणांनी राजकारणात यायलाच पाहिजे आणि महापालिका निवडणुकीत मला असं वाटतं की तरुणांच्या पाठीशी मतदारांनी राहायला पाहिजे आणि जो काम करतो ह्याच्या पाठीशी मतदारांनी राहायला पाहिजे. यालाच धरून असा प्रश्न आहे की तुमच्या समोर जे आव्हान आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं, त्यांच्यासोबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाकरे बंधूंची युती आहे. काय वाटतं? बघा, आता युतीबद्दल बोलायचं झालं तर चांगल्या दोघांची युती आहे. आज अनेक वर्षापासून हे भाऊ एकत्र यावे हे लोकांना वाटत होतं, पण तो एक भावनिक विषय झाला. पण ज्या वेळेला कामाचा विषय असतो, आपण ह्याच्या आधी देखील हे दोन भाऊ एकत्र होते. आज आपल्या मुंबईची अवस्था काय झाली? आज मुंबईमध्ये मराठी माणूस आहे बोलतात, मराठी माणूस गेला, मराठी माणूस बाहेर गेला. नक्की मुंबईमधला मराठी माणूस बाहेर गेला, त्यावेळेला ह्यांचीच सत्ता होती. 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे बंधूच, म्हणजे ठीक आहे 5 वर्ष 10 वर्ष हे दोघं एकत्र नसतील. ह्याच्या आधी ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला हे दोघं एकत्रच होते. बरोबर. त्याच्यामुळे फक्त निवडणूक आली तर मराठी माणूस हेच चालू असतं. त्यानंतर मराठी माणसाचा विषय जातो, मराठी माणसासाठी कोणी उभं राहत नाही. हे फक्त निवडणूक आली. मला असं वाटतं की हे कुठेतरी ठाकरे पेक्षा हे कुठेतरी काम कोण करतं ह्याच्यावरती ही निवडणूक महापालिकेची जाणार आहे. लोक आता हुशार झाले. भावना 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 किती 25 वर्ष आपण प्रत्येक महापालिकेची निवडणूक आली एकच ऐकतो, बरोबर. मराठी माणसावरती अन्याय होतो, मराठी माणसावरती अन्याय होतो. जर 25 वर्ष तुम्ही करू नाही शकला तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही काय कराल? 25 वर्ष तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलंच ना. हे कुठेतरी मुंबई महानगरपालिकेवरती जे काही फिक्स डिपॉझिट आहे, पैसा आहे, यासाठी ही युती झालेली आहे. हे सर्वस्व दिसत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नागरिक देखील हुशार आहेत की फक्त त्या फसवणुकीवरती ते जाणार नाहीत की निवडणूक आली मराठी माणूस आठवतो यांना. अशा गोष्टींकडे नागरिक आता तसे मतदार बघत नाहीत. आपण याच्या आधी देखील निवडणुकीत बघितलं असेल की किती काही केलं तरी आता कामाला जाणणारा नागरिक आहे. प्रत्येक घरात एज्युकेटेड मुलं आलेली आहेत. त्यांना माहितीये की कोण काम करतो. आज किती वर्ष हे मराठी माणसाच्या मुद्द्यावरती लोकांना फसवणार आहेत. आज गिरणी बंद झालेले आहेत. हा गिरणी बंद कोणामुळे झाल्या? त्यावेळेला गिरणी कामगार ज्या वेळेला रस्त्यावरती उतरलेले किंवा गिरणी बंद होत होत्या त्यावेळेला देखील हे कुटुंब मुंबईमध्ये अग्रेसर होते. यांच्या शब्दाच्या बाहेर कोण जात नव्हतं. यांनी मुंबई बंद, एका शब्दावरती मुंबई त्यावेळेला बंद व्हायची. तरी देखील आज गिरणी बंद झाल्या आहेत. आज फिनिक्स मॉल झाले आहेत, मोठमोठे मॉल त्या ठिकाणी झालेले आहेत. आज कोहिनूर मिल कोणाची आहे? कोहिनूर मिल किती मराठी पोरांना काम मिळालेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना. आज फिनिक्स मिल असून दे, कोहिनूर मिल असून दे, कमला मिल, या सगळ्या गोष्टी मराठी तरुण आहेत कुठे, काम कुठे करतात? आज भारतीय कामगार सेना आहे त्यांची, बरोबर आहे, अनेक ठिकाणी होती. आज त्या ठिकाणी सेंटर सारखं हॉटेल हे का बंद झालं? जुहूचं. त्या ठिकाणी कोणाचं आहे? आज टेलिफोन एमटीएनएल ची काय अवस्था झाली? तिकडे देखील त्यांचेच नेते होते ना. बरोबर. एमटीएनएल चे जे कामगार होते त्यांची अवस्था काय झाली आहे येणाऱ्या काळात? आज बाकीचे जे काही टेलिकॉम कंपनी पुढे गेल्या, एमटीएनएल आहे तिकडेच आमच्या डब्यात पडलेली आहे. म्हणजे त्याच्यामुळे मराठी माणसाला फसवण्याचं काम आता चालणार नाही. बरोबर. आज सर्व एकत्र आलेत. मला असं वाटतं ह्यावेळेचं मतदान हे डेव्हलपमेंट वरती होईल आणि जो काम करेल याच्या पाठीशी होईल. नक्कीच तुम्ही डेव्हलपमेंटचा मुद्दा घेतलेला आहे. पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात होत आहेत. काय वाटतं या सगळ्या पायाभूत सुविधांकडे पाहता नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? नागरिक खूप सकारात्मक आहेत. त्यांना काम करणारा माणूस आहे. मी परत ते सांगतो, माझ्या इकडचे मतदार असतील किंवा मुंबईचे मतदार आहेत, यावेळेला जो काम करे याच्या पाठीशीच ते उभे राहणार आहेत आणि ते बाकी इतर गोष्टींकडे असा विचार करणार नाहीत, कारण की आम्ही कामं केलेली आहेत.
अनेक ठिकाणी इमारतीमध्ये पाणी नव्हतं, त्या ठिकाणी पाण्याची समस्या होती. अनेक इमारती माझ्याकडे व्हिडिओज आहेत त्यांचे. बरोबर. आज तिकडे 100-100, 150-150 कुटुंब राहतात, पण पाण्याची व्यवस्था नाही. या ठिकाणी आम्ही जलवाहिनी दिली. आज त्या ठिकाणी ज्या काही समस्या होत्या त्या समस्या सोडवल्यात. त्याच्यामुळे आम्ही तर, माझा पक्ष किंवा आम्ही हे सर्व कामं आम्ही लोकांपर्यंत घेऊन चाललो आणि ही निवडणूक लढवतो. बरोबर. या सगळ्यामध्ये आता निवडणुकीला असेल, मतदानाला असेल, अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. समाधान सरवणकर या निवडणुकीमध्ये 194 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांमध्ये कुठलं काम करणार? पण पहिल्या 100 दिवसांमध्ये मला असं वाटतं, माझ्याकडे एक साई सुंदरनगर परिसर आहे, जिथे 3000 कुटुंब आहेत. आज या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही आहे ह्या परिसरामध्ये. तर माझी सर्वात पहिलं महत्वाचं काम असेल की त्या परिसरामध्ये पब्लिक पार्किंगची सुविधा महापालिकेच्या वतीने होते का, यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. कारण की आज 3000 कुटुंबांना त्या ठिकाणी पार्किंग नाही. त्याच्या बाजूला अजूनही कामगार नगरचे काही हजार घरं त्या ठिकाणी परिसरात येणार आहेत. म्हणजे किमान एक 4000 कुटुंब आहेत, म्हणजे 16 ते 17,000 रहिवासी त्या परिसरात येणार आहेत, पण त्यांच्याकडे पार्किंगची सुविधा नाही. तर सर्वात मोठं काम माझं असेल की त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी परिसराला करावी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक आमचं मैदान आहे. बरोबर. या मैदानाचे सुशोभीकरण मी महापालिकेच्या वतीने त्यासाठी निधीची मागणी केलेलीच आहे. नगरसेवक नसल्या कारणाने तो सगळा प्रॉब्लेम होतोय. आणि MMRDAचं तिकडे ब्रिजचं काम चालू आहे. वरी शिवडी वरीचा आपला जो काही ब्रिज आहे ह्याचं काम चालू आहे. त्या उद्यानाचं सुशोभीकरण होणं खूप गरजेचं आहे, कारण की 1 एकरचा तो प्लॉट आहे आणि अद्यापही त्याचं सुशोभीकरण झालं नाही. नगरसेवक झाल्यानंतर सर्वात पहिलं ते मला काम एक घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याची समस्या साई सुंदरनगर मध्ये आज 57 इंचाची आपण जलवाहिनी जोडलेली आहे आणि त्या ठिकाणी आज 3000 कुटुंबांना पाणी मिळतं, पण अद्यापही पाण्याची काही समस्या आहे. ते पाण्याचा विषय हा त्या परिसरामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत. त्यानंतर परत एकदा बोललो की आज गोपाळनगर मध्ये आज 350 कुटुंबां बाहेर आहेत, त्यांना अद्यापही भाडं मिळालंय. शिंदे साहेबांनी आम्हाला 1 महिन्याआधी शब्द दिलेला होता की ह्या लोकांचं भाडं जो काही विकास याच्याकडे यांनी नाही दिलं तर आपण म्हाडा SRA ह्यांच्याकडनं त्यांना भाडं द्यायला लावू आणि जे काही भाडं आहे हे विकासकांकडनं आम्ही वसूल करू, पण त्या रहिवाशांचं नुकसान होता कामा नये यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे. आणि ते लवकरात लवकर आज 350 कुटुंब किंवा 400 कुटुंब जे आहेत ह्यांना भाडं कसं मिळेल आणि यांच्या हक्काचं घर कसं मिळेल यासाठी प्रयत्न करीन. त्यानंतर आज सेंच्युरी मिल वसाहत आहे, या ठिकाणी महापालिकेचा प्लॉट आहे. अर्धा प्लॉट बिर्ला करते आणि अर्धा प्लॉट हा महापालिकेचा आहे. तिकडे माझं असं मत आहे की जर त्या लोकांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून 550 चौरस फुटाचं जर घर मिळत असेल तर त्यासाठी प्रयत्न करू. आज मिल सेंच्युरीच्या वतीने तिकडे 400-450चं घर मिळते की जे काय आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर जी काही राहिलेला प्लॉट आहे हा क्लस्टर मध्ये जाऊन जर तिकडे 550 स्क्वेअर फूटचं जर त्यांना घर मिळत असेल तर त्या प्रकारे आम्ही तिथे प्रयत्न करणार नाही, कारण की त्यांचाही विषय खूप महत्वाचा आहे. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आज ती केस आहे ही BMC जिंकल्यानंतर तो प्लॉट आज BMCच्या ताब्यात आला सेंच्युरीचा आणि तिकडचे जे काही रहिवासी आहे 400-450 रहिवासी यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हे काम शिंदे साहेबांच्या हातात आहे आणि फडणवीस साहेबांच्या हातात आहे, कारण शासन दरबारी हे काम आहे. बरोबर. आणि हे होण्यासाठी शासनाचीच मदत लागणार आहे. आणि सेंच्युरी मिल वसाहतच सेंच्युरी मिल म्हणजे 52 ह्यांच्या घरांचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी मी सर्वात पहिला प्रयत्न करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत असताना कशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन मिळते आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्या संपर्कात तुम्ही येता, ज्या ज्या वेळेला त्यांच्यासोबत कामं असतात, काय कसं तो क्षण असतो? खरं बघायला गेलं ऑन द स्पॉट डिसिजन जे काय असं, म्हणजे ह्याच्या आधी मला अनुभव कधीच मिळालेला नव्हता. आम्ही ह्याच्या आधी देखील आमच्या पक्षप्रमुख असून आदित्यजींबरोबर असून त्यांच्यावर मी काम केलेलं आहे. एखादा क्षण आम्हाला सांगितलं तर चालेल. आज माझ्याकडे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मी सांगतो किंवा एल्फिस्टनच्या इकडचा विषय असून दे. याच्या आधी एल्फिस्टन ब्रिज ज्यावेळेला तुटत होतं, बरोबर आहे, तिकडचे रहिवासी किंवा तिकडची लोक आज ज्यावेळेला आंदोलन करायची, बरोबर, त्यावेळेला त्यांच्यावरती केसेस टाकल्या जायच्या. कोणी रस्त्यावरती आलं, आंदोलन केलं, केसेस टाकल्या जायच्या. आज ज्या वेळेला एल्फिस्टन ब्रिज तुटायला आला, आज लोकांची मागणी काही गैर नव्हती. त्यांना वाटत होतं की आमच्या घराचं पुनर्वसन झालं पाहिजे. आज क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांच्या घर पुनर्वसन झालं पाहिजे. आज लोक रस्त्यावरती आली. पोलिसांना त्यावेळेला पोलिसांना स्ट्रिक्ट त्यांनी सांगितलेलं होतं कोणीही ऍक्शन घ्यायची नाही. त्यांच्या हक्काच्या घरासाठी ती लोक लढतायत. तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार, त्यांच्यावरती केस टाकणार, ते काही चुकीचं करत नाही. ठीक आहे, आपल्याला शासनाचं काम होत आहे, शासनाच्या कामाला ते त्यावेळेला विरोध करत नव्हते. त्या लोकांचं एवढंच मत होतं की आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमात आमचं देखील पुनर्वसन झालं पाहिजे. त्यावेळेला शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी स्वतः त्या लोकांशी चर्चा केली. त्या लोकांना फोनवरती सांगितलं की तुमच्यावरती आम्ही अन्याय होता कामा नये, तुमच्यावरती अन्याय होणार नाही. तुम्ही तुमच्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रपोजल रेडी करा. शासनाच्या वतीने कुठेही अडणार नाही. आम्ही सर्व गोष्टी तुम्हाला ओके करून देऊ. त्याला कुठली सही आमची त्याच्यामुळे ते काम थांबणार नाही. आणि लगेच त्यावेळेला त्यांनी ते काम सुरू केलं.
शिंदे साहेबांच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट, माझ्याकडे कामगार नगर आहे. बरोबर. अक्षरशः त्या लोकांना घरातनं खेचून बाहेर काढलं जात हा. होतं. म्हणजे ज्या वेळेला 2.5 वर्ष आमचे मुख्यमंत्री होते, हा. त्या ठिकाणी जे स्थानिक आमदार देखील अधित्यजित होते. हा. पण कुठेतरी SRAच्या किंवा म्हाडाच्या नादाला लागून आज तिकडच्या लोकांना बेघर करत होते. म्हणजे रस्ता त्या लोकांची मागणी होती, आम्हाला घराच्या बदल्यात घर हवं, आम्हाला बाहेर फेकू नका, तिकडे नेत्र कंपाऊंड धारावीमध्ये घर देऊ नका. एवढी एक साधीशी त्या लोकांची मागणी होती. ही मागणी असताना त्यावेळेला पोलिसांनी अक्षरशः लोकांना बाहेर खेचलं, बाहेर काढलं. आज 4-4, 5-5 पोलीस व्हॅन उभ्या होत्या. आमची तिकडची शाखा होती ती तोडली. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यावेळेला सरकारनी आमचे सरकार असून देखील त्यावेळेला केली. पण नंतर ज्यावेळेला सत्ता परिवर्तन झालं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्या परिसराला त्यांनी स्वतः येऊन भेट दिली. तिकडचे जे काही रहिवासी होते, जरी SRAचा प्रकल्प होता तरी त्यांनी म्हाडाचे जे काही रूम होते, आज 60 ते 70 कुटुंबांना डायरेक्ट म्हाडामध्ये शिफ्टिंग केली. आज अक्षरशः लोक त्यावेळेला रडत होती की आम्हाला एक मुख्यमंत्री असे होते की खेचून बाहेर काढवतात, दुसरा मुख्यमंत्री आम्हाला डायरेक्ट घर देतो. तिकडे येऊन ते डायरेक्ट ऑन द स्पॉट डिसिजन देतात. कुठलाही विचार करत नाही. कुठल्या म्हणजे कुठल्या रहिवाशाच्या डोळ्यात अश्रू आला, सर्वात मोठं दुःख त्यांना होतं. आणि त्यावेळेला ते फोन अधिकारी कुठलाही असून दे, त्या अधिकारी डायरेक्ट सांगतात की हे काम झालं पाहिजे आणि ते काम लगेच होतं. त्याच्यामुळे खूप बरं वाटतं शिंदे साहेबांची जी काम करण्याची पद्धत आहे की ऑन द स्पॉट डिसिजन होतो. बाकी काही नाही, आज येतो, उद्या येतो, परवा येतो, असं काही नसतं. तर आपल्यासोबत होते शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर, ज्यांनी त्यांचं संपूर्ण विजन आपल्याशी बातचीत करताना सांगितलेलं आहे. आता निवडणुकीच्या माध्यमातून कशा प्रकारे जनता त्यांच्या बाजूनं कौल देते का हे पाहणं महत्वाचं ठरतं.